नमस्कार मित्रांनो इंग्रजीचे मजेदार खेळ आणि कृती. मित्रांनो, आपल्या मुलांना इंग्रजी हा विषय थोडा अवघड जाणारा विषय, मुलं घाबरतात इंग्रजीला. आणि ही भीती दूर करण्यासाठी मित्रांनो, जर आपण इंग्रजीचे काही मनोरंजक मजेदार असे जर खेळ घेतले आणि खेळाच्या माध्यमातून जर मुलांना इंग्रजीचा सराव दिला तर निश्चितपणे मुलांना इंग्रजीमध्ये इंटरेस्ट वाढेल आणि त्यांचं अध्ययन सुद्धा चांगल्या पद्धतीने होणार आहे. आणि यासाठी मुलांची भीती दूर व्हावी, त्यांना इंग्रजीमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांचं वाचन लेखन या सगळ्या गोष्टी सोप्या व्हाव्यात. म्हणजे थोडक्यात काय, इंग्रजी भाषा त्यांना सोपी वाटावी. याच्यासाठी मित्रांनो, आज आपण इंग्रजीचे काही मजेदार खेळ बघणार आहोत, काही ऍक्टिव्हिटीज बघणार आहोत, ज्या ऍक्टिव्हिटीज आपण आपल्या वर्गामध्ये घेऊ शकतो किंवा आपण आपल्या घरी आपल्या मुलांना देखील देऊ शकतो. खूप मजेदार असे खेळ आहेत, खूप मजेदार अशा ऍक्टिव्हिटी आहेत ज्यांच्या माध्यमातून इंग्रजीचा सराव होणार आहे. चला तर मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी, तुमच्या मुलांसाठी फायद्याचा असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याच्यातले जे खेळ मी सांगणार आहे, ज्या ऍक्टिव्हिटीज सांगणार आहे, त्या एकदा का असे ना तुमच्या वर्गामध्ये ट्राय करून तुमचा अनुभव नक्की मला कळवा. चला तर हे इंग्रजीचे विविध मनोरंजक मजेदार खेळ इथे बघूया. मित्रांनो, इंग्रजीचा पहिला मजेदार खेळ आहे तो म्हणजे नॉट्स अँड क्रॉसेस. तुम्हीच्या पैकी अनेक जणांनी हा खेळ खेळलेला असेल. बघा, हा खेळ आहे असा, ज्याच्यामध्ये आपण असा एक चौरस आखतो आणि ज्याच्यामध्ये एकूण आपण 9 भाग करतो. म्हणजे थोडक्यात 9 चौरस असतात. तर थोडं वाकडं तिकडे झालेलं आहे, ऍडजस्ट करून घ्या. मग या ठिकाणी असे 9 भाग करतो आणि याच्यामध्ये आपण काय करतो, एकदा माझा टर्न असेल, एकदा माझ्या समोरच्या मित्राचा टर्न असेल आणि आपण याच्यामध्ये चिन्ह करतो आणि गुणिले किंवा गोल असे आपण चिन्ह देतो, बरोबर ना. आणि ज्याची सलग 3 होतील, समजा इथं सलग 3 झाली तर तो विनर असतो, आडवी झाली तर तो विनर असतो. हा खेळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता हाच खेळ, फक्त त्याला आपण थोडंसं इंग्रजीची जोड द्यायची आहे. कशी जोड द्यायची आहे बघा, तर या ठिकाणी मी सगळे इथे ऑप्शन लिहिले आहेत. तर पहिला ऑप्शन आहे बघा, रीडिंग वर्ड्स. तर या ठिकाणी मुलांना काय करायचं की आता बेंचवर आपण 2 मुलांना एकत्र बसवतो किंवा घरामध्ये भाऊ बहीण असतात, बहिणी भाऊ असतात, तर यांच्या दोघांच्या मध्ये आपण हा खेळ खेळायला लावायचा आणि रीडिंग वर्ड्सचा ऍक्टिव्हिटी घ्यायला लावायची. म्हणजे इंग्रजीचं पुस्तक काढायला लावायचं आणि समजा पहिल्यांदा माझा टर्न असेल, म्हणजे मी याच्या ठिकाणी करणार असेल, तर मला काय करायचंय, माझा समोरचा मित्र जो शब्द सांगेल तो शब्द मला इथं वाचून दाखवायचा आहे. म्हणजे माझ्या मित्राने मला एक शब्द दाखवायचा एखाद्या लेसन मधला, तो वाचायचा. तो शब्द जर मी वाचला तरच या ठिकाणी मी माझं जे काय नॉट असेल किंवा गोल असेल ते इथं करणार आहे. आणि अशा पद्धतीनं जेव्हा माझ्या दुसऱ्या मित्राचा टर्न येईल, माझ्या जोडीतील, तेव्हा मी त्याला इंग्रजीचा शब्द वाचायला सांगणार आहे आणि तेव्हा त्या मुलानं तो इथे करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने याच्यातून इंग्रजी वाचनाचा सराव होणार आहे. वर्गामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, आपण जोडीनं बसवू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण इथं शब्द लिहू शकतो. समजा इथं मी शब्द लिहिला ऍपल, तर ज्या मुलाचा टर्न असेल किंवा ज्या ग्रुपचा टर्न असेल, ग्रुपमध्ये देखील आपण घेऊ शकतो. त्या ग्रुपनं हा शब्द वाचायचा आहे, मग त्यांनी येऊन इथं नॉट्स आणि क्रॉसेस करायचे आहेत आणि अशा पद्धतीने हा खेळ खेळायचा आहे. तर याच्यासाठीच आपण स्पेलिंग सुद्धा सांगू शकतो. म्हणजे माझ्या समजा मी आणि माझा एक मित्र आहे, आम्ही दोघं खेळतोय, तर मी त्याला म्हणणार चल एक्स ची स्पेलिंग सांग. मग त्यानं जर एक्स ची स्पेलिंग सांगितली AXEX, तरच त्यानं याच्यामध्ये क्रॉस करायचं किंवा गोल करायचं. मग त्याचा टर्न झाला की तो मला एखादा शब्द विचारेल स्पेलिंगसाठी, मग मी स्पेलिंग सांगेल आणि अशा पद्धतीने हा खेळ कंटिन्यू करायचा आहे. ज्याचे पहिले 3 क्रॉस होतील किंवा 3 सर्कल होतील तो या ठिकाणी विनर असेल. यामुळे काय होणार आहे, इंग्रजी स्पेलिंगचा सराव मुलांना होणार आहे. त्याच्यानंतर रायमिंग वर्ड सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे मी एक रायमिंग वर्ड विचारला, चला की ॲनिमल किंवा साधा शब्द घेऊया आपण, टेबल. या टेबल या शब्दाचा रायमिंग वर्ड सांग. जर रायमिंग वर्ड त्यानं सांगितलं तर त्यानं इथं याच्यामध्ये नॉट अँड क्रॉसेस करायचे आहेत. तशाच पद्धतीनं तो मला रायमिंग वर्ड विचारेल, मी जर उत्तर सांगितलं योग्य तर मी या ठिकाणी ती साइन आहे, चिन्ह आहे, ते इथे ड्रॉ करणार आहे. त्याच पद्धतीनं ऑपोजिट वर्डचा सराव घेऊ शकतो आपण. ऍक्शन वर्ड्स आपण विचारू शकतो. म्हणजे धावण्यासाठीची मला इंग्रजी शब्द सांग, तर तो रनिंग म्हणेल, मग बरोबर आहे, मग तो इथे करेल. मग तो मला म्हणेल हसण्यासाठीचा शब्द सांग, मी म्हणेल स्माइलिंग, लाफिंग, तर मी करणार. अशा पद्धतीनं ऍक्शन वर्ड्सचा देखील सराव आपण करू शकतो. आणि मेकिंग वर्ड्स म्हणजे शब्द तयार करणे. या ठिकाणी आपण समोरच्या मुलाला, आपल्या जोडीदाराला काही इंग्रजी शब्द देऊ शकतो. म्हणजे चला P वरून शब्द सांग, J वरून शब्द सांग किंवा P आणि U चा एक शब्द बनव, थोडंसं काठीने पातळी वाढू शकतो. म्हणजे मेकिंग वर्ड्सचा देखील इथं वापर करू शकतो. तर या सगळ्या पॉइंटच्या माध्यमातून आपण नॉट्स अँड क्रॉसेस हा खेळ इथं घेऊ शकतो. यांच्या माध्यमामुळे, या अशा पद्धतीने घेतल्यामुळं मुलांना इंग्रजीचा सराव चांगला होणार आहे. इंग्रजी स्पेलिंग त्यांना पाठांतर होणार आहेत, इंग्रजीचं वाचन त्यांना जमणार आहे. आणि हा खेळ शिक्षक मित्रांसाठी सांगतो की आपण आपल्या वर्गामध्ये सुद्धा घेऊ शकतो, ग्रुपमध्ये घेऊ शकतो. 2 ग्रुपमध्ये इथे मोठा आपण ड्रॉ करून आपण अशा पद्धतीने देखील घेऊ शकतो. तर हा एक मजेदार खेळ आहे. मुलं नेहमीच घरी खेळत असतात, फक्त त्याला आपण इथे इंग्रजीची जोड द्यायची आहे. चला, हा खेळ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. आता मित्रांनो, दुसरा खेळ बघूया.
मित्रांनो, दुसरा मजेदार खेळ आहे तो म्हणजे स्पेलिंग वर्ड रिले. तर बघा या ठिकाणी रिले खेळ आपल्याला माहिती आहे. रिले 50 बाय 4, रिले 100 मीटर बाय 4, बरोबर ना. 4 मुलं असतात, ते बॅटन घेऊन धावत धावत जातात. अशाच पद्धतीने हा खेळ खेळायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला 2 ग्रुप करावे लागतील, किंवा घरामध्ये घेणार असेल तर 2 मुलांमध्ये तुम्ही हा खेळ घेऊ शकता. कसा घ्यायचा बघा. तर या ठिकाणी सपोज आता आपण शाळेत घेत आहोत, मी 2 ग्रुप केलेले आहेत. दोन्ही ग्रुपमध्ये आपल्या वर्गातले समान मुलं डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत, आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्यांची रिलेची शर्यत घ्यायची आहे, इंग्रजीच्या स्पेलिंग लिहिण्याची. ओके, चला. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण काय करायचं, दोन्ही मुलांना एक एक शब्द द्यायचा. म्हणजे सपोज आता मी शब्द देतो की पीओटी, पॉट हा शब्द दिला, आणि याच्या पुढे दोन्ही ग्रुप्सने काय करायचं आहे, शब्द बनवायचे आहेत. म्हणजे शेवटचा जो शब्द येईल त्याच्यावरनं त्यानं शब्द बनवायचा आहे, आणि एकेकाने बनवायचंय. पहिला मुलगा येईल, टी वरून शब्द लिहिल. मग दुसरा मुलगा येईल, समजा त्यानं टायगर शब्द लिहिला, समजा इकडच्या गटाने टायगर शब्द लिहिला, आणि इकडच्या गटाने काहीतरी टेन शब्द लिहिला. मग दुसरा मुलगा 2 नंबरचा येईल, पटकन आर वरून रोज इथं लिहिल, इथं 10 नेट वरून एन वरून NOT नॉट लिहिल. अशा पद्धतीनं पटपट पटपट यायचं आणि स्पेलिंग कंप्लीट करायचं जायचं. आणि ज्या गटातली मुलं सगळ्यात आधी स्पेलिंग संपवतील तो गट याच्याकडे रिलेचा त्या विनर असेल. फक्त रिलेचा विनर घोषित करण्यापूर्वी मुलांनी लिहिलेले शब्द बरोबर आहेत की नाहीत, ते म्हणजे चुकीचे आहेत का, त्याची इथे खात्री करा. चुकीचा शब्द असेल तर काहीतरी पेनल्टी वगैरे द्या, किंवा त्यांचे मार्क्स थोडेसे कमी करा. आणि अशा पद्धतीने हा गेम इथं आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर हा गेम रायटिंग मध्ये पण घेऊ शकतो, स्पेलिंग सांगण्यामध्ये पण घेऊ शकतो, की पटपट पटपट मुलं स्पेलिंग सांगत जातील, आणि तशा पद्धतीनं आपण त्यांची ती रिलेची शर्यत पूर्ण करताय. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा हा घेऊ शकतो. तर स्पेलिंग वर्ड रिले हा देखील एक मजेदार गेम आहे. स्पेलिंग सांगण्यापेक्षा जर तुम्ही असं लिहिण्याच्या सरावातून घेतलात तर निश्चितपणे मुलांना थोडं रिमाइंड करावं लागणार आहे, स्पेलिंग आठवाव्या लागणार आहेत. आणि अजून काही ट्रिक्स म्हणजे छोट्या छोट्या स्पेलिंग लिहिल्या तर पटकन होईल, या देखील गोष्टी मुलं बघतील. म्हणजे अशा काही ट्रिक्स शिकतील. त्यामुळं निश्चितपणे स्पेलिंगचा सराव व्हायचा असेल तर हा देखील एक गेम मजेदार असा आहे. चला आता दुसरा गेम, पुढचा गेम बघूया. आता मित्रांनो, आपला शेवटचा खेळ आहे, गेम आहे. आता शेवटचा म्हणजे खूप खेळ आहेत, अजून ऍक्टिव्हिटीज आहेत, पण या व्हिडिओतला शेवटचा खेळ तर तो आहे स्टॉप द ट्रेन. तर स्टॉप द ट्रेन म्हणजे आगगाडी थांबवा. तर या ठिकाणी काय करायचंय बघा, तर हा खेळ जो आहे तो आपल्याला कॅटेगरीजशी रिलेटेड घ्यायचा आहे. आता कॅटेगरीज म्हणजे चौथीच्या इंग्रजी पुस्तकामध्ये कॅटेगरीज नावाचा एक लेसन आहे बघा, त्या पद्धतीने घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांचे 2 गट करायचे आहेत, आणि त्या मुलांना आपण इथे कॅटेगरीज द्यायच्या आहेत, आणि त्या कॅटेगरीज मध्ये जो शब्द येईल तो मुलं पटपट 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 येऊन लिहायचे आहेत. आणि जो ग्रुप सगळ्यात आधी शब्द लिहिल तो म्हणणार आहे स्टॉप द ट्रेन. म्हणजे आमचं काम झालेलं आहे, आता तुमची गाडी तुम्ही थांबवा. अशा पद्धतीनं हा खेळ असणार आहे. आणि त्या कॅटेगरीज आपण कोणत्याही देऊ शकतो, म्हणजे जसे की फ्रुट्स देऊ शकतो, फ्लावर्स देऊ शकतो, थिंग्स देऊ शकतो, ऍक्शन वर्ड्स देऊ शकतो, किंवा P वरून सुरू होणारे शब्द, L वरून सुरू होणारे शब्द, K वरून म्हणजे कुठल्याही अक्षरापासून सुरू होणारे शब्द, अशा आपण कोणत्याही कॅटेगरीज इथं द्यायच्या आहेत. आणि कॅटेगरीज नुसार मुलांनी यायचं आहे. म्हणजे समजा या ठिकाणी मध्ये मी लिहिणार आहे, इथं पहिला असेल फ्रुट्सची कॅटेगरी, दुसरा असेल थिंग्सची कॅटेगरी, थिंग्स, तिसरा असेल अॅनिमल आणि बर्ड्सची कॅटेगरी, अॅनिमल आणि बर्ड्सची कॅटेगरी, चौथा समजा मी एक शब्द दिला, अक्षर दिलं, P अक्षर दिलं, म्हणजे P या अक्षराची कॅटेगरी. त्याच्यानंतर आपण इटिंग वाले पदार्थ जे असतात, काहीतरी खातो किंवा पितो ते असेल. मग मुलं काय येणार आहे, हा A चा गट असेल, हा इकडे B चा गट असेल. मुलं येणार, पहिला मुलगा येणार फ्रूटचा ती काहीतरी लिहिणार आहे, ऍपल लिहून जाईल. दुसरा मुलगा येणार एखादी वस्तू, तो ब्रूम लिहिल. तिसरा मुलगा अॅनिमल, काऊ लिहिल. P वरून शब्द पोटॅटो लिहिल. इटिंगचा शब्द काहीतरी पाइनएपल लिहिल. आणि अशा पद्धतीनं जेव्हा पहिला गट, जो गट आधी हे सगळे कॅटेगरीज पूर्ण करतील त्यानं लगेच काय करायचं, इथं स्लॅप करायचं आहे आणि स्टॉप द ट्रेन म्हणायचं आहे, आणि ती गाडी थांबवायची आहे आपण. मग इथला समजा हा गट अर्ध्यावर राहिला, त्यांना अर्ध्यावर जायचं आहे, त्याच्यानंतर आपण चेक करायचे आहेत, आणि अशा पद्धतीनं ग्रुपला विनर म्हणून घोषित करायचं आहे. मग याच्यामुळे देखील या ऍक्टिव्हिटीजमुळे मुलांना जे वर्ड रजिस्टर आहे, म्हणजे रिलेटेड वर्ड्स आहेत, त्या रिलेटेड वर्ड्सचा सराव व्हायला खूप मदत होणार आहे. याच्यामध्ये तुम्ही विविध ऑप्शन देऊ शकता. स्कूल रिलेटेड वर्ड्स, हाऊस रिलेटेड वर्ड्स देऊ शकता, स्पोर्ट्स देऊ शकता, आणि किंवा एखादं स्वर असतात, ए या स्वराचे शब्द जसे आपण घेतलेले आहेत, पी या अक्षराचे शब्द, अशा वेगळ्या वेगळ्या इथे कॅटेगरीज तुम्ही घेऊ शकताय. तुमची जी मुलं असतील 1ली, 2री, 3री, 4थी, त्या वर्गानुसार तुम्ही त्या कॅटेगरीज वाढवू शकताय. वरच्या वर्गातले मुलं असतील तर थोड्या
जराशा कठीणवाल्या कॅटेगरीज मुलांना तुम्ही देऊ शकता. तर अशा पद्धतीने हा तिसरा खेळ आहे स्टॉप द ट्रेन. तर अशा पद्धतीने हे 3 मजेदार खेळ आपण बघितलेले आहेत. नक्की तुम्ही तुमच्या क्लासरूम मध्ये घ्या, घरी घ्या आणि तुमचा जो काही एक्सपिरियन्स असेल तो इथे शेअर करा, कमेंटमध्ये पोस्ट करा. तुमच्याकडे काही जर अशा मजेदार ऍक्टिव्हिटीज असेल, इंग्रजीच्या सरावासाठी खेळ असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये पोस्ट करा. चला तर मित्रांनो, नक्कीच याच्या पुढच्या भागामध्ये आपण विविध अजून मनोरंजक खेळ घेणारच आहोत, बघणारच आहोत. तोपर्यंत या सगळ्या खेळांचा तुम्ही तुमच्या वर्गामध्ये सराव करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.